SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. गावच्या इतिहासात काही व्यक्ती अशा असतात की ज्यांची पदवी त्यांच्या नावापुढे नसली तरी त्यांच्या व्यक्तिमत्वाची प्रकाशरेषा संपूर्ण गावाला उजळवत असते. प्रेम, शिस्त, आदर आणि माणुसकीची ज्योत आयुष्यभर जपणारे गावचे आधारस्तंभ कैलासवासी शंकर दारकू वागचौरे यांचं स्मरण करत संपूर्ण परिसर भावूक झाला. त्यांच्या निधनामुळे गावानं एक प्रेमळ, शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष आणि स्वाभिमानी ज्येष्ठ व्यक्तिमत्व गमावलंय. याची हळहळ प्रत्येकाच्या मनात पाहायला मिळाली. आज 3 एप्रिलला सकाळी 8 वाजता दत्त मंदिर जोरवे या ठिकाणी त्यांचा दशक्रिया विधी मोठ्या श्रद्धाभावानं पार पडलाय. राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अतिशय आदर्श काम करणारा वागचौरे परिवार आणि या परिवारातील एक अतिशय शांत, संयमी असं व्यक्तिमत्व आदरणीय शंकर दारकू वागचौरे यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी हरिभक्तपरायण सचिन महाराज गायकवाड यांनी जी प्रवचनरूपी सेवा केली त्यांचे आपणा सर्वांच्या वतीने ऋण व्यक्त करतो. आणि मी माझ्या परिवाराच्या वतीनं आणि कलोनी गावच्या वतीनं या ठिकाणी या परिवाराला त्यांचा मुलगा असेल, मुली असतील, त्यांच्या सुनबाई असतील, धर्मपत्नी असेल, भाऊ असतील, पुतणे असतील, या परिवाराला जे दुःख झालं आहे ते दुःखातून सावरण्याची परमेश्वर त्यांना शक्ती द्यावी आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या दादांच्या जीवातला सद्गती मिळो अशा प्रकारची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. शंकरदादा म्हणजे आमचे व्याही, एक मुलगा, 3 मुली असा परिवार. पाठीमागे एक भाऊजाई आहे, निंबराव तो वागचौरे भाऊ आहे. या ठिकाणी महाराजांनी त्यांचे जीवनपट या ठिकाणी कथन केलेलं आहे. मी जास्त काही बोलत नाही. या ठिकाणी अनेक लोकांना, मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करायची आहेत. मी माझ्या सोनवणी परिवाराच्या वतीनं, तुम्हा सर्वांच्या वतीनं हे आमच्या दादांना श्रद्धापूर्वक श्रद्धांजली, आदरपूर्वक आदरांजली आणि भावपूर्वक भावांजली अर्पण करतो. आणि या दयाघना परमेश्वराला विनंती करतो की आमच्या दादांना स्वर्गामध्ये चिरशांती लाभो. शेकडो ग्रामस्थ, पिंपरणे परिसरातील नातेवाईक, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक धार्मिक कार्यकर्ते आणि गावागावातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीमुळे परिसर भरून गेला. प्रत्येकाच्या मनात त्यांच्याविषयीचा आदर ओतप्रोत भरलेला दिसला. हरिभक्तपरायण सचिन महाराज गायकवाड यांच्या भावनिक आणि हृदयस्पर्शी प्रवचनानं वातावरण श्रद्धामय झालं. कैलासवासी शंकरराव वागचौरे यांच्या आयुष्यभर जपलेल्या माणुसकी, स्वाभिमान आणि कर्तव्यनिष्ठेच्या गुणांची उजळणी करत त्यांनी सर्वांनाच भावूक केलं. शंकरबाबांनी आपल्या आयुष्यामध्ये झिजून घेतलं. त्यांना ठाऊक होतं पायरीचा दगड होण्यापेक्षा आपण मूर्तीचा दगड होऊन राहू, टाकेचे घाव ससू आणि आपण मूर्ती होऊन जाऊ. मूर्ती व्हायचा विचार केला होता त्यांनी. त्यांच्या जीवनामध्ये अतिशय शिस्त, स्वाभिमान आणि प्रेमाची परंपरा जपणारे गावातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. माणूस आहे तोपर्यंत कळत नाही, माणूस गेल्यावर कळतो. गावागावात काही थोर माणसं जन्माला येतात, त्यांच्या नावापुढे कोणती पदवी नसते, मोठे हुद्दे नसतात, मोठे संस्थान असतात, पण माणुसकीचे तेज त्यांच्या चेहऱ्यावर सगळे झळकत असते. त्यांच्या पावलांनी गावात प्रेम, आदर, शिस्त आणि आपुलकीची जडणघडण होत असते. अशा थोर व्यक्तिमत्वापैकी आपल्या गावातील एक थोर व्यक्तिमत्व, मनाचा असलेला मानबिंदू कैलासवासी शंकर दारकू वागचौरे होते. त्यांचे वयाच्या 86व्या वर्षी देहावसान झाले आणि गावाने एक प्रेमळ, शिस्तप्रिय, स्वाभिमानी ज्येष्ठ व्यक्तिमत्व गमावल्याची खंत या गावाला सदैव राहिली. शंकररावांची जीवनगाथा म्हणजे साधेपणातून उभ्या राहिलेल्या कर्तव्यनिष्ठ प्रवासाची जीवन कहाणी आहे. त्यांचे शिक्षण मर्यादित होते,
पण अनुभव संपन्नता आणि विवेक ही त्यांच्या जीवनाची खरी शिदोरी होती आणि फार मोठी कमावलेली ही त्यांची पदवी होती. कमी शिक्षण असूनही त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले, उच्च शिक्षित केले. सर्वात मोठे कर्तव्य त्यांनी मुलांना शिक्षण देण्यामध्ये मानले. मुलगा प्रकाशाला त्यांनी बीएड पर्यंत शिक्षण देऊ केलं, कारण त्यांना जाणीव होती मी लोकांचे जोडे घडवलेत, पण पुढची पिढी घडवण्याचं काम माझ्या मुलाने करावं. मी लोकांचे जोडे घडवलेत, माझ्या मुलाने पुढची पिढी घडवावी, म्हणून आपल्या मुलाला बीएड पर्यंत शिक्षण त्यांनी देऊ केलं. चारही मुलींना उच्च शिक्षण देऊन सुशिक्षित कुटुंबामध्ये त्यांचे विवाह लावून दिले. कर्तव्य, प्रेम, त्याग आणि दूरदृष्टी ही चार मुकुटमणी त्यांच्या जीवनाचा खरी ओळख होती, त्यांच्या जीवनाची जीवनमूल्य होते. शंकररावांच्या जीवनाचा एक अत्यंत महत्वाचा अध्याय म्हणजे त्यांना मिळालेली त्यांची सुनबाई. चार मुली आपल्या परक्या घरी राहण्याला पाठवल्यानंतर आता आपल्या घरामध्ये मुलगी नाही, पण आलेल्या सुनाला त्यांनी मुलीपेक्षा कमी वागणूक दिली नाही. सुनबाईला त्यांनी मुलीसारखी वागणूक दिल्यामुळे सुनबाईने आपल्या सासऱ्यामध्ये आपले वडील आणि सासूबाईमध्ये आपली आई पायीचा धडा घेतला. माझी सगळ्या सुनांना शिकवण हीच असते, माझी विनंती असते, सासू सासरे आई बाप्पा त्यांच्यामध्ये देव पहा, त्यांची सेवा करा, भगवंत तुम्हाला कमी पडू द्यायचे नाही. शंकरराव मात्र एक शिस्तप्रिय, प्रेमळ आणि स्वाभिमानी माणूस होता. कोणाच्या पुढे आजारी करणं किंवा काहीतरी करणं असं मुळीच नाही. गावामध्ये पाहिलं तर शंकररावांनी अत्यंत चांगल्या भूमिका घेतलेल्या आहे. ते स्वतः सदस्य नव्हते, ग्रामपंचायत नव्हते, सोसायटीत नव्हते, कुठंच नव्हते सदस्य वगैरे काहीच नाही, पण म्हणतात ना ते स्वतः किंग नव्हते, पण किंग मेकर होते. गावाचा सरपंच कसा असावा, गावाचा सदस्य कसा असावा, गावाचा कारभार कोण करेल, हे करण्याचं काम शंकर दादा करत होते. हे मात्र आम्हाला फार मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे. स्वतः ते कुठे पदावर नव्हते, स्वतः त्यांनी कुठं काम केलं नाही, पण गावाचा कारभार कोणाच्या हाती द्यावं हे काम मात्र त्यांनी आम्हाला अत्यंत चांगल्या रीतीनं बरोबरून आम्ही काढलं. आणि म्हणून बंधूंनो, त्यांच्या अंगी एक सामाजिक बांधिलकी, राजकीय बांधिलकी आणि हे सगळं असेल, पण त्याबरोबर त्यांनी घर कुटुंब जे काय व्यवस्थित चालवलं, तर आपले नातेवाईक, आपल्या मुली, आपले मुलं यांना जे काही शिक्षणाचा एक वेगळा मार्ग दाखवला, तो भरपूर शंकररावचा अत्यंत विशेष कामगिरी आहे. आणि म्हणून बंधूंनो, आज मी माझ्या रोम कुटुंबातर्फे आणि आमच्या तमाम असलेल्या आमच्या पिंपळणे गावातर्फे शंकररावला एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. कैलासवासी शंकर दारकू वागचौरे यांचं अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं आणि एक आधारवर आमचे मार्गदर्शक आम्हाला पूर्ण करून गेले आणि आमच्या मामाला आमच्या खामकर परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि त्यांच्या आत्म्याला चिरसंत लाभो अशी परमेश्वरांनी प्रार्थना करतो. आज या ठिकाणी आपण सर्वजण कैलासवासी शंकरराव दारकू पाटील वागचौरे यांच्या दशकही विधीच्या निमित्तानं आपण महाराजांना धन्यवाद देतो की या प्रसंगी महाराजांनी प्रवचनरूपी सेवा दिली. श्रद्धेचरणी प्रार्थना करतो बाकांच्या या आत्म्यास चिर शांती लाभो, त्यांना आपल्या पायाजवळ जागा द्यावी अशा आपल्या सर्वांच्याच वतीनं प्रभूचरणी प्रार्थना करतो. कैलासवासी शंकर दारकू वागचौरे यांच्या दशकरीच्या निमित्ताने आपण वागचौरे परिवाराच्या दुःखात सहभागी होऊन आधार देण्याच्या करिता उपस्थित आहोत. आजच्या या दशकरीच्या निमित्ताने हबप सचिन महाराज गायकवाड यांनी प्रवचन रूपी सेवा देत असताना या परिवाराच्या कार्यकर्तृत्वाला सुद्धा या ठिकाणी उजाळा दिला आणि मार्गदर्शन केलं. वेळ भरपूर झालेला आहे, उन्हात आपल्या सर्व माता भगिनी बसलेल्या असल्याने आता थोडक्यात या ठिकाणी श्रद्धांजली वाहत असताना माझ्या खामकर परिवाराच्या वतीने, लोकनेते माझे आमदार सीतारामजी गंजान मामा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आणि चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने उपस्थित सर्वच माता भगिनी बांधवांच्या वतीने कैलासवासी शंकर वागचौरे
यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो. त्यांना सद्गती मिळावी आणि वागचौरे परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळावी अशी संत रविदास महाराजांच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. कुटुंबाच्या वतीनं पत्नी गंगा भागीरथी शकुंतला वागचौरे, भाऊ दिनकर, मुलगा प्रकाश शंकर वागचौरे, मुलगी अलका सोनवणे, साखराबाई शिंदे, शैला घुलप, पुतण्या अरुण शिवाजी वागचौरे, राजू दिनकर वागचौरे, विजय दिनकर वागचौरे, सचिन दिनकर वागचौरे, नातू संदेश प्रकाश वागचौरे यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले. कार्यक्रमादरम्यान अनेक मान्यवरांनी कैलासवासी शंकर दारकू वागचौरे यांच्या साध्या, शांत आणि प्रेमळ तसेच आदर्श जीवनाचं स्मरण केलं. त्यांच्या पावलांनी गावात रुजलेले संस्कार, घराघरात दिलेली मोलाची शिकवण आणि प्रत्येकाशी केलेली आपुलकी या सर्वांचा उल्लेख करत अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. समस्त वागचौरे परिवारावर दुःखाचा डोंगर या घटनेमुळे कोसळला असून परिसरात आणि नातेवाईकांतून हळहळ व्यक्त केली जातीये. गावचा मानबिंदू असलेले हे थोर व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड जरी गेलं असलं तरी त्यांचं आदर्शमय जीवन आणि माणुसकीची शिकवण कायम स्मरणात राहील. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.